अहोरात्र प्रयत्न करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य अबाधित राहावं यासाठी प्रयत्न करणारे धर्मवीर संभाजीराजे आणि आपण ज्यांना नेहमीच आपला आदर्श मानतो तो म्हणजे आपला पवित्र पावन भगवा ध्वज. सर्वांना मी त्रिवार मनाचा वंदन करते आणि माझ्या वक्तव्यास सुरुवात करते. अरे कोण म्हणतं मराठा समाज एक येत नाही? कोण म्हणतं की मराठा समाज एक येत नाही? जर एक आलं ना तर अशी बसायला जागा उरत नाही. खरं तर आपण या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. ज्या राजाचं नाव ऐकलं की आपलं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव ऐकलं की आपल्या अंगावर सरकन काटा येतो, ज्या राजाचं नाव ऐकलं की आजही जगण्याला अभिमान उरतो, ज्या राजानं इथल्या जनसामान्यांमध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण केली. मग विचार करा, ज्या राजासोबत आपल्या समाजाची माणसं लढली त्यांचं कसं होत असेल. राजा आपल्या सोबत लढतोय, राजा आपल्या सोबत फिरतोय, राजा आपल्या सोबत बोलतोय. खरंच ही कल्पनाच इतकी विशद आहे. मग उगाच या माणसासाठी हजारो मराठा समाजानं आपल्या प्राणाची आहुती दिली नाही. 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, 350 वर्ष झाली या महाराष्ट्राच्या मातीला धर्मवीर संभाजी महाराजांसारखा राजा लाभून, 350 वर्ष झाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन. पण आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्यावरती आरोप केले जातात. कोणीतरी उठतं आणि म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श होऊन गेले, तरीही आपली लोक शांतच बसतात. कोणीही उठतं आणि म्हणतं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नेमके होते तरी कोण? धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते? तरीही आपली लोक शांतच बसतात. दादांनो, मला तुम्हाला पहिल्यांदा हे एक सांगायचंय की मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून बोलणार नाही. माझा पक्ष एकच, तो म्हणजे स्वराज्य, आणि माझे मालक एकच, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. मराठा नावाचं भगवं वादळ गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रात घोंगावताना पाहायला मिळतंय. मराठा एक येतोय, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणांना खरं तर अख्खा महाराष्ट्र दुमदुमून निघालाय. कोणताही टीव्ही चॅनल लावा, कोणत्याही इंस्टा, फेसबुक, मनोज जरांगे पाटील मराठ्यांची विराट सभा, याच्या पलीकडे जास्त काही पाहायला मिळत नाही. मराठा समाज किंवा कोणताही समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक प्रचंड मोठी ताकद तयार होते आणि हे मराठा नावाचं आग्यामोहळ तयार होतं. ज्या समाजानं स्वराज्याची निर्मिती केली त्या समाजाला आज स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षणाची भीक मागावी लागते. खरंच ही केवढी मोठी शोकांतिका आज आपल्याला पाहायला मिळते. कोणी उठतं आणि काही म्हणतं. एक व्यक्ती आम्हाला म्हणतो कसा काय कुपोषणाला बसलात, आरक्षण मिळतंय का? तुमच्या मनगटात दम नाही आणि आरक्षण घ्यायला निघाला. अरे त्याला तोंडावरच म्हणाले आमच्या मनगटात. अरे असलाच आपल्या केसाने गळा कापतात. त्यामुळे मी सरकारला अजून सांगते, आम्ही शांततेच्या मार्गाने आम्हाला आरक्षण मिळायलाच हवं. मला सांगा, मराठा आरक्षण नेमकं कशासाठी? मराठा आरक्षण नेमकं कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी आरक्षण लागू केलं, त्यावेळी आरक्षणाचे नियम लागू केले, ते खऱ्या अर्थानं योग्य होते. कारण विकासाची जी गंगा होती त्या विकासाच्या गंगेत अनेक समाज मागे होते. त्यांनाही विकासाच्या प्रवाहात जे समाज बांधव बसले त्यांना विनंती, SP साहेबांच्या सूचनेनुसार जे आपले जरांगे पाटील साहेब त्या बाजूने येणार आहेत त्या ठिकाणी सिक्युरिटीची व्यवस्था आहे. आपण कृपया समोरच्या बाजूला येऊन बसावं. समाज बांधव बसले त्यांना विनंती वागणूक मिळावी, त्यांनाही अनेक योजनांचा लाभ व्हावा म्हणून आरक्षण लागू करण्यात आलं. परंतु 2014 नंतर किंवा स्वातंत्र्यानंतर, त्यातली त्यात 2014 नंतर
जर इतिहास पाहिला तर सगळे समाज या विकासाच्या प्रवाहात आले होते. परंतु 2023चा जर इतिहास पाहिला तर या विकासाच्या प्रवाहात सगळ्यात जो कोणी मागे राहिला असेल ना तर तो आपला हा मराठा. आणि त्यामुळे माननीय मनोज जरांगे पाटलांनी केलेला हा त्याग आणि आजची केलेली ही त्यांची सभा. आणि म्हणूनच आपल्याला आरक्षण हवंय. आतापर्यंत आपण अनेक दिवस गरिबीत काढले, आतापर्यंत आपण अनेक उन्हाळे सोसले. आपल्या समाजातील मुलं खूप हुशार आहेत, 90% पाडतात. परंतु आरक्षण असलेल्या समाजातील मुलं 60% पाडून 90% वाल्यांच्या पुढे कशी जात असतील सांगा ना, कशी जात असतील? अहो 90% वाला चांगलं इंजेक्शन देणार का 60% वाला सांगा ना? 90% वाला चांगलं इंजेक्शन देणार का 60% वाला? 90% वालाच ना. मग हा आपल्यावरती अन्याय होतोय का नाही? मग या 90% वाल्याकडे दोनच उपाय उरतात. एक म्हणजे आत्महत्या आणि दोन म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी. आणि म्हणूनच आपल्या समाजातील कित्येक मुलं सुशिक्षित बेरोजगारीकडे वळली आहेत. जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर आपण मतदानच करायचं नाही. या राजकारणी लोकांना आपल्या समाजाचा राजा हवाय पण आपला समाज नकोय. म्हणजेच या राजकारण्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं नाव हवंय पण त्यांचे मावळे नकोय. सरकारला मी अजून सांगते की 24 तारखेची वाट पाहू नये. आपल्याला आरक्षण मिळायलाच हवं. आणि जर आपल्याला आरक्षण मिळालंच म्हणजे आरक्षण मिळणारच आहे तर आपण आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण नेहमीच सोनं करतो. तसंच आपल्याला आरक्षण मिळालं तर आपण त्याचं सोनच करायचं. आपल्या समाजातील आत्महत्येचे व सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. आपलाही समाज या शिक्षणाच्या प्रवाहात येईल, या विकासाच्या प्रवाहात येईल आणि पुन्हा आपलाही समाज प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. जेव्हा आपल्या राष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात अशा काही घटना घडतात आणि या घटना डोळ्यासमोर आल्या, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक सेकंदाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उभा राहतो. इतिहासातला एक खूप गोड प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापलेला प्रसंग सर्वांनाच माहीत असेल. माहीत आहे ना? छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट कापलेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वेळेला, त्याच मिनिटाला अख्खा उभा शाहिस्तेखान फाडला असता, आडवा केला असता. पण शाहिस्तेखान त्याच्या बेगमच्या छावणीत घुसला आणि म्हणून तो वाचला. आणि म्हणून तो वाचला. त्यानंतरचा, ज्यानंतर शाहिस्तेखानाची बोट छाटली गेली, त्यानंतरचा इतिहास स्वतः शाहिस्तेखान लिहितो. शाहिस्तेखान म्हणतो, माझी बहीण माझ्याकडे पळत आली आणि म्हणाली, सरकार गजब हो गया, सरकार गजब हो गया. वो नराधम सिवा मेरे छोटे बेटे को उठा कर ले गया. सरकार गजब हो गया, सरकार गजब हो गया. शत्रू असून सुद्धा शाहिस्तेखान म्हणतो कसा, ना पगली ना वो सिवा किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन मार सकता है, किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी की माँ या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता, कभी हाथ नहीं डाल सकता. आपल्या मराठ्यांचा इतिहास त्या शत्रूला सुद्धा माहित होता. त्या शत्रूला सुद्धा आपल्या मराठ्यांच्या इतिहासाची शाश्वती होती. मग मला सांगा, आपल्या याच महाराष्ट्राला आज काय कलंक लागला? अरे अशी काय नजर लागली की ज्या महिला स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्या त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला. आता हे पेटलेलं वातावरण थांबणार नाही. आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही. मी जाता जाता शेवटी एवढंच बोलेन, पाणी आलंय हातातोंडाकडं, पाणी आलंय गळ्यापर्यंत. पाणी आलंय हातातोंडाकडं, पाणी आलंय गळ्यापर्यंत. आता तुला हातपाय हलवलेच पाहिजेत. अरे मराठाच्या पोरा, आता तुला लढलंच पाहिजे, आता तुला लढलंच पाहिजे. अरे तोंड दाबलं जातंय तुझं, मार मिळतोय बुक्क्याने. तोंड दाबलं जातंय तुझं, मार मिळतोय बुक्क्याने. अरे म्हणूनच का काढले होतेस तू 57 मोर्चे मुक्याने? पेटल्याशिवाय तलवार तुझी यांना जाग येणार नाही. पेटल्याशिवाय तलवार तुझी यांना जाग येणार नाही. आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय शासन
नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय शासन आपल्याला न्यायच देणार नाही. त्यांच्याच नाकावर टिकून त्यांच्याशीच लढायचं, त्यांच्याच नाकावर टिकून त्यांच्याशीच लढलं पाहिजे. अरे मराठीच्या पोरा, आता तुला लढलंच पाहिजे, आता तुला लढलंच पाहिजे, आता तुला लढलंच पाहिजे. आणि ते आपण लढणार, आपला इतिहास आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून लढणार आणि आरक्षण घेऊनच राहणार. एक मराठा, मराठा अरे आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.